विधानसभेच्या निकालामध्ये आपला सगळ्यात मोठा धक्का, आपचे दोन मोठे नेते पराभूत झालेले आहेत। अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे। आपसाठी हा मोठा धक्का आहे। तर केजरीवाल यांचा 3182 मतांनी पराभव झाला। भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरलेले आहेत। तर आपच्या आतिशी यांचा मात्र विजय झालाय। भाजपच्या रमेश बिधुरी यांचा त्यांनी पराभव केलेला आहे, त्यामुळे तेवढाच आपला दिलासा आहे। तर त्याचबरोबर मनीष सिसोदिया यांचा देखील जंगपुरा मतदारसंघातून पराभव झालेला आहे। 600 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे। भाजप 47 तर आप 23 जागांवर आघाडीवर। दिल्लीमध्ये आपला सगळ्यात हा मोठा धक्का की अरविंद केजरीवाल यांचा पराभव। 27 वर्षानंतर दिल्ली विधानसभामध्ये आता पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलतं आणि त्यामुळेच भाजपसाठी देखील ही मोठी आनंदाची बातमी आहे। भाजप संपूर्ण केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे। अरविंद केजरीवाल 3182 मतांनी पराभूत झालेले आहेत। परवेश वर्मा हे या ठिकाणी जायंट किलर ठरले। अरविंद केजरीवाल यांचा पराभव हा आपसाठी सगळ्यात मोठा धक्का। 12 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांची आप आता पक्ष सत्तेतून बाहेर झालेला आणि भाजपा सत्तेमध्ये येते, त्यामुळे आपसाठी सगळ्यात मोठा हा धक्का आहे। इंडिया आघाडी कुठे एकत्र दिसली नाही आणि त्याचा हा मनीष सिसोदिया हे पराभूत झालेले आहेत। मनीष सिसोदिया यांचा 600 मतांनी पराभव झालेला आहे। जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे। मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला। त्याचबरोबर भाजपचे सरदार तरविंदर सिंग मारवाह हे या ठिकाणी विजयी झालेत। 600 मतांनी मारवाह यांचा विजय झालेला आहे, तर मनीष सिसोदिया यांचा पराभव झालाय। जंगपुरा मतदारसंघातून तरविंदर सिंग मारवाह विजयी झालेले आहेत। भाजपचे उमेदवार मारवाह या ठिकाणी विजयी झाले। मध्यधोरण घोटाळ्यामध्ये तुरुंगवारी झालेले अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या दोघांनाही दिल्लीकरांनी नाकारलेला आहे। परवेश वर्मा नवी दिल्लीमधून विजयी झालेत, जायंट किलर ठरलेत अरविंद केजरीवाल यांचा पराभव करत। तर कालकाजीमध्ये आतिशी विजयी झालेत, त्यांनी अटीतटीची लढत या ठिकाणी झाली। अगदी शेवटच्या फेरीपर्यंत ही अटीतटीची लढत होती। कमी फरकाने या ठिकाणी आतिशी विजयी झाल्यात। भाजपचे रमेश बिधुरी या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुललं। दिल्लीत आपला मोठा धक्का बसलाय, कारण दोन बडे नेते या ठिकाणी पराभूत झालेले आहेत, ज्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा समावेश आहे। या दोन्ही नेत्यांचा पराभव झालेला आहे। तर केजरीवाल यांचा 3182 मतांनी पराभव झाला। भाजपचे परवेश वर्मा हे या ठिकाणी जायंट किलर ठरलेत। आपच्या आतिशी यांचा विजय झालाय। भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे। दिल्लीमध्ये आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का, अरविंद केजरीवाल यांचा पराभव। ज्यांनी आपची स्थापना केली ते केजरीवाल या ठिकाणाहून पराभूत झालेले आहेत। पराभव झाल्यानंतर केजरीवालांचा पराभव करत परवेश वर्मा हे जायंट किलर ठरलेत। परवेश वर्मा